रायगड जिल्ह्याच्या आंबेनळी घाटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रविवारी रात्रीच्या सुमारास पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात हा अपघात घडला। वीकेंड संपवून परतत असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे। घाटातील तीव्र वळणावर स्कॉर्पिओ गाडी थेट खोल दरीत कोसळली। रात्रीचा अंधार आणि घाटातील अतिशय दुर्गम भाग यामुळे प्रशासनाला अपघाताची माहिती मिळण्यास काहीसा उशीर झाला। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। मात्र दरीची खोली जवळपास 700 ते 800 फूट असल्यानं आणि रात्रीचा अंधार असल्यानं बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत होत्या। मृतदेह दरीतून वर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत। सोमवार सकाळपर्यंत बचाव पथकाला 2 मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित 6 मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडी सातारा जिल्ह्यातील पासिंगची असून प्राथमिक तपासानुसार यामध्ये सातारा शहर, आसगाव आणि कोरेगाव परिसरातील पर्यटक प्रवास करत होते। हे सर्वजण वीकेंडच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर परिसरात आले होते, अशी माहिती समोर येते। अद्याप या अपघाताचं नेमकं कारण काय होतं आणि मृत प्रवाशांची नावं काय आहेत याची अधिकृत माहिती समजू शकलेली नाही। पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत असून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे।